लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खाता येईल असा हा ठेचा खूपच चविष्ट, त्याचसोबत अगदी खमंग होतो। चला तर मग लगेचच ठेचा बनवायला घेऊ। ठेचा बनवण्यासाठी मी इथे मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत। ज्या मोठ्या आहेत त्या थोड्याशा तिखट आणि ज्या थोड्याशा छोट्या आणि जाड आहेत त्या कमी तिखट। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या। आता याला मध्यम आकारामध्ये कट करून घेऊ। सगळ्या मिरच्या कट करून झाल्या। मिरच्या भाजण्यासाठी 1 चमचा तेल टाकलं। मिरच्या इथे मी छान खमंग भाजून घेते। 5 ते 7 मिनिटं लागतात मिरच्या भाजायला। मिरच्या खूप आपल्याला भाजायच्या नाहीयेत, अगदी काळ्या होईपर्यंत नाही भाजायच्या, अगदी लालसर रंगावर भाजून घेऊ। 3-4 मिनिटांनंतर यामध्ये खूप सारं लसूण घातलं। लसूण घातल्यामुळे ठेच्याची चव खूप छान येते। लसूण देखील मिनिटभरासाठी परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घातलं। जिरं देखील खमंग भाजून घेऊ। आता मी गॅसची फ्लेम बंद केली। पॅन गरम असल्यामुळे जिरं देखील छान भाजून झालं। थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते। मिरच्या पूर्ण थंड झाल्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये न टाकता मी इथे खलबत्त्यामध्ये टाकल्या। चवीनुसार मीठ, खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। आता याला ठेचून घेऊ। ठेचा जेव्हा खलबत्त्यामध्ये आपण ठेचतो त्यावेळेस तो खूप बारीक नाही ठेचायचा, अगदी आबडधोबड ठेचून घ्यायचा। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अजिबात हा ठेचा बनवायचा नाही, नाहीतर त्याची चव अगदी गिळमिळीत लागते। ठेचा आपला ठेचून झाला। त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं। त्यामध्ये आता संपूर्ण ठेचा टाकून घेऊ। ठेचा टाकल्याबरोबर त्यामधलं जे पाणी असतं ते कमी होईपर्यंत आपल्याला ठेचा परतून घ्यायचा आहे। जेवढा व्यवस्थित तुम्ही परतून घेणार तेवढाच हा जास्त दिवस टिकतो। आता याला छान तेल सुटलं। यामध्ये आता पाणीचा अंश राहिला नाही, फक्त तेल छान सुटलेला आहे। ठेचा सतत चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचा, म्हणजे तो तळाशी चिटकत नाही। यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालू। अशी वरून कोथिंबीर घातल्यामुळे अगदी चविष्ट लागतो। कोथिंबीर देखील यामध्ये छान परतून घेऊ। असा जरी हा ठेचा खाल्ला तरी अप्रतिमच लागतो, पण याला लहान मुलं देखील खातील यासाठी मी यामध्ये 3 चमचे दाण्याचं कूट घालते, किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाण्याचं कूटचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल। आता याला पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। मिनिटभरानंतर छान परतला गेला। याला आता साईडला एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता यामध्ये आपण खमंग अशी फोडणी करणार आहोत। वरून तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं। त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तीळ घातली। तीळ छान फुलली की मग आपण ह्या ठेच्यावर ही तिळीचा जो तडका आहे तो टाकून घेऊ। असा तिळीचा तडका जर ठेच्यावर वरून टाकला तर हा ठेचा चवीला अप्रतिम होतो। वरून तडका दिल्यानंतर तेल छान मिक्स करून घेऊ। इथे मी हा ठेचा जर तुम्हाला खूप झणझणीत हवा असेल तर तुम्ही ह्या मिरच्यांच्या ऐवजी ज्या बारीक मिरच्या असतात खूप तिखट त्या वापरल्या तरी चालतील, फक्त ह्याच पद्धतीने करा। ठेचा तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खा, अगदी छान लागतो। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।